जनरेशन्स ऑफ कॉम्प्युटर म्हणजेच कॉम्प्युटरच्या जनरेशन्स, पिढ्या ज्याला आपण म्हणणार. तर कॉम्प्युटरच्या जनरेशनमध्ये आपण कॉम्प्युटरचे जनरेशन कशावर आधारित म्हणणार आहे की कॉम्प्युटरमध्ये जे काही डिव्हायसेस वापरण्यात आलेले आहेत कॉम्प्युटिंग करता. मी तुम्हाला अगोदरही माझ्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की कॉम्प्युटर म्हटलं म्हणजे काय, वन हू कॉम्प्यूट. मग कॉम्प्यूट करण्यासाठी ज्या काही वस्तू वापरण्यात आलेल्या आहेत, ज्या काही ऑब्जेक्ट्स आपल्याला वापरण्यात आले त्याच्या आधारावर संगणकाच्या जनरेशन्स आपण पाडलेले आहेत. तसेच काही काळामध्ये कॉम्प्युटरवर काही गोष्टी पॉसिबल होत्या, काही काळामध्ये काही गोष्टी पॉसिबिलिटी वाढल्या. म्हणजे आज आपण जे कॉम्प्युटर बघतोय ते कॉम्प्युटर आपल्यापर्यंत येईपर्यंत ते कुठल्या कुठल्या टप्प्यातून गेलं हे आपल्याला जनरेशन्स ऑफ कॉम्प्युटरमध्ये बघायचं आहे. ओके, तर चला मग बघूया आपण जनरेशन ऑफ कॉम्प्युटरमध्ये. आता मी तुम्हाला सांगणार की जनरेशन ऑफ कॉम्प्युटरमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असते की आपण कॉम्प्युटरमध्ये जो डाटा प्रोसेस होतो तो डाटा कसा प्रोसेस होतो. आपल्या संगणकाचं जे युनिट आहे, मेमरी ऑफ युनिट जे आहे ते आपल्या सर्वांना माहिती आहे की ते बीट आहे. बीट सिम्पल 0 अँड 1. त्यालाच आपण मशीन लँग्वेज म्हणतो, त्यालाच आपण बायनरी लँग्वेज म्हणतो. म्हणजे सरते शेवटी प्रोसेसर जे आहे आपलं ते प्रोसेसर कशावर काम करते, बीटवर, 0 आणि 1. आणि 0 आणि 1 आपल्याला ज्या मशीनमध्ये, आपल्या इलेक्ट्रॉनिक्स मशीनमध्ये जो 0 आणि 1 जो मूव्ह होतो तो कशाने मूव्ह होतो, सिग्नल्सनी. सिग्नल्स आला म्हणजे 1, सिग्नल्स नाही आला म्हणजे 0. प्रेझेंट, अब्सेन्स, ऑन ऑफ, फ्लिप फ्लॉप, ज्याला आपण असं वेगवेगळ्या प्रकारे नावाने आपण ओळखतो. मग हे जे सिग्नल्स येतात, हा जो चार्ज येतो, हा चार्ज आल्यानंतर हा चार्ज कुठेतरी स्टोअर व्हायला पाहिजेत. हे जे चार्ज आपल्याकडे येतो, हा जो सिग्नल आपल्याकडे येतो, हा सिग्नल बीटमध्ये कन्वर्ट होईल, 0 आणि 1 मध्ये कन्वर्ट होईल. परंतु ह्या 0 आणि 1 ला कुठेतरी स्टोअर करण्यासाठी कुठलं तरी एक ऑब्जेक्ट लागेल. मग त्या ऑब्जेक्टलाच इलेक्ट्रॉनिक्समध्ये बिस्टेबल डिव्हायसेस असं म्हणतात. मग बिस्टेबल डिव्हायसेस म्हणजे काय, ही असं डिव्हाइस की जे आलेल्या सिग्नल्सच्या स्ट्रिंगला म्हणजे व्हॅल्यूला म्हणजे 0 आणि 1च्या बंचला कुठेतरी पकडून ठेवेल आणि त्याला प्रोसेसिंगसाठी पुढे पाठवणार. अशा डिव्हायसेसला आपण काय म्हणतो, बिस्टेबल डिव्हायसेस. मग असे बिस्टेबल डिव्हायसेस शोधून काढण्यासाठी सर्वात प्रथम जो आपल्याकडे बिस्टेबल डिव्हाइस आलेले आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम आहे ली फॉरेस्ट यांचं. हे अमेरिकन एक्सपर्ट होते फिजिक्सचे. यांनी 1906 मध्ये व्हॅक्यूम ट्यूब इन्व्हेंट केला. यांची आपण थोडीशी पर्सनल इन्फॉर्मेशन बघूया. बॉर्न 26 ऑगस्ट 1873, आयवा, डाईड 30 मे 1961, कॅलिफोर्निया, नॅशनॅलिटी अमेरिकन, फील्ड्स इन्व्हेंटर. यांच्याविषयी आपण बघूया. हे बघा व्हॅक्यूम ट्यूब्स आहेत. यांनी 1906ला व्हॅक्यूम ट्यूब्स इन्व्हेंट केले. मग व्हॅक्यूम ट्यूबचं काय काम होतं की जो चार्ज येईल आपल्याकडे त्या चार्जला पकडून ठेवणे, त्याला पुढे प्रोसेसिंगसाठी पाठवणे. म्हणजे आलेला जो चार्ज आहे, जी स्ट्रिंग आहे 0 आणि 1, त्याला कॅच करणे आणि पुढे पाठवणे, त्याला प्रोसेस करणे. मग इलेक्ट्रॉनिक्समध्ये सर्वात पहिलं हे बिस्टेबल डिव्हाइस आहे व्हॅक्यूम ट्यूब. आणि आपल्या कॉम्प्युटरच्या पहिल्या जनरेशनमध्ये सुद्धा व्हॅक्यूम ट्यूबचाच वापर करण्यात आलेला आहे. पहिल्या जनरेशनविषयी आपण काही बघूया. पहिली जनरेशनचा जो कालावधी आहे हा 1946 to 1954 असा पकडला जातो. बऱ्याचशा लेखकांच्या पुस्तकांमध्ये बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला ही इयरची जी आपण दिलेली जी हे आहे म्हणजे स्टार्ट आणि एंड पोझिशन ही बऱ्याचशा लेखकांमध्ये बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला थोडीशी मागे पुढे वाटेल. तर त्याला काही असं हे फरक पडत नाही. ओके, आपल्याला ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या घटना आपण त्या जनरेशनमध्ये पकडतो. ओके, तर आपण या जनरेशनविषयी बघूया. फर्स्ट जनरेशन 1946 to 1954. आपण आताच बघितलेल्या ली फॉरेस्ट यांनी 1906 मध्ये व्हॅक्यूम ट्यूब इन्व्हेंट केला. मग व्हॅक्यूम ट्यूबविषयी आपण बघूया. व्हॅक्यूम ट्यूब हे काही खूप जास्त रिलायबल नव्हते, कारण ते एक बल्बसारखं त्यांचं काम होतं. बल्ब असल्यामुळे आणि काचाचा त्याच्यावर ग्लास असल्यामुळे ते जास्त हीट व्हायचे. हीट झाल्यामुळे त्यांच्यामध्ये शॉर्टचं जास्त प्रॉब्लेम्स होता. म्हणजे ते सडनली ऑफ व्हायचे किंवा सडनली त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम क्रिएट व्हायचा. कारण जास्त हीट इमिट करणे
तसेच त्यांना जास्त पॉवर लागत होता, पॉवर कन्झम्पशन जास्त होतं. ओके, परंतु त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं आपल्यासाठी काम जे काय केलेलं आहे ते काम काय केलेलं आहे की इलेक्ट्रिक सिग्नल्सला 2 स्टेटमध्ये त्यांनी कन्वर्ट करून दाखवलं आणि त्याला प्रोसेसिंगसाठी पुढे पाठवलं की त्याच्यावर प्रोसेसिंग झाली. ओके, म्हणून त्यांना आपण पहिल्या जनरेशनमध्ये जे आपल्याकडे मशीन्स होत्या, जे कॉम्प्युटर्स होते ते व्हॅक्यूम ट्यूबवर आधारित होते. पण व्हॅक्यूम ट्यूब हे आकाराने मोठे होते, त्यांना जास्त जागा लागायची, खूप सारा पॉवर ते कन्झ्युम करायचे आणि हजारोच्या संख्येमध्ये व्हॅक्यूम ट्यूब्स लागायचे, त्यांची क्वांटिटी जास्त लागायची आपल्याला. त्यामुळे या जनरेशनमध्ये जे कॉम्प्युटर्स होते ते मोठे मोठ्या आकाराने खूप मोठे मोठे होते, म्हणजे फीट्समध्ये 50 फीटपर्यंत लॉंग असे कॉम्प्युटर्स होते. ओके, मेमरी कॅपॅसिटी पहिल्या जनरेशनमध्ये 15,000 कॅरेक्टर्सपर्यंत होती. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रिलेजपासून तयार झालेल्या मेमरीज होत्या. पंच कार्डच्याद्वारे इनपुट दिला जात होता कॉम्प्युटरला. या पहिल्या जनरेशनमध्ये मशीन आणि असेंब्ली लँग्वेज वापरल्या जायची. पहिल्या जनरेशनमध्ये जी स्पीड होती ती काही थाउजंड्स इन्स्ट्रक्शन पर सेकंद अशी होती. आता लवकरच व्हॅक्यूम ट्यूब फेल्यूर होत असल्यामुळे यांचा जो वर्किंग टाईम होता या जनरेशनच्या कॉम्प्युटरचा तो फार कमी होता, कारण त्यांची हीटही खूप इमिट व्हायची, म्हणजे हीट खूप करायचे ते, आणि त्याच्यामध्ये फेल्यूरचा प्रॉब्लेमही खूप असायचा. म्हणून त्यांचं जे वर्किंग टाईम आहे तो थोडासा शॉर्ट होता पहिल्या जनरेशनच्या कॉम्प्युटरचा. त्यानंतर पहिल्यांदा हे इन्व्हेंट झालं, यांना लागणारा जो इन्फ्रास्ट्रक्चर होता तो खूप होता. त्यामुळे जी ऑपरेशनल कॉस्ट आहे ती सुद्धा पहिल्या जनरेशनच्या कॉम्प्युटरला हाय होती, म्हणजे ऑपरेशनल कॉस्ट ही हाय होती. या जनरेशनमध्ये जे कॉम्प्युटर झालेले आहेत त्या कॉम्प्युटरचे आपण प्रकार बघितले तर इनियॅक, इडवॅक, इडसॅक आणि युनिवॅक 1 यांच्याविषयी आपण बघूया. पहिला जो इलेक्ट्रॉनिक्स, जगातला पहिला इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटर जर कुणी म्हटला तर तो होतो इनियॅक, इलेक्ट्रॉनिक्स न्यूमेरिकल इंटिग्रेटर अँड कॅल्क्युलेटर. हा 1946मध्ये मूर स्कूल ऑफ इंजिनिअरिंगचे जे पर्स्परिकट म्हणजे जॉन पर्स्परिकट आणि जॉन मॉचली यांनी युनिव्हर्सिटी ऑफ पेन्सिल्व्हेनियामध्ये USA हा इनियॅक डेव्हलप केला. हा इनियॅक कॉम्प्युटर 5000 ॲडिशन्स आणि 500 मल्टिप्लिकेशन एका मिनिटामध्ये करून दाखवायचे. इनियॅकला जवळपास 18,000 व्हॅक्यूम ट्यूब्स लागले आणि 20 बाय 40 स्क्वेअर फीटची त्याला रूम लागलेली आहे. खाली बघा ते फोटोग्राफ्समध्ये तुम्हाला दिसतंय इनियॅकचं इन्फ्रास्ट्रक्चर, की त्यामध्ये ते व्हॅक्यूम ट्यूब ते पॅनल जे लावलेले आहेत. ओके, हा इनियॅकचा काही फोटोग्राफ्स आहे. आणखी आपल्याकडे काही आहेत. त्या अगोदर आपण जॉन इकट आणि जॉन मॉचली यांच्याविषयी बघूया. हे जॉन इकट्स आहेत, यांचा जन्म 9 एप्रिल 1999 पेन्सिल्व्हेनिया, डाईट 3 मे 1995 पेन्सिल्व्हेनिया, नॅशनॅलिटी अमेरिकन, फील्ड्स इलेक्ट्रिकल इंजिनियर. मूर स्कूल ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरचे हे विद्यार्थी होते. त्यानंतर हे जॉन मॉचली आहे, ज्यांचा जन्म 30 ऑगस्ट 1907 सिन्सिनाटी, ओहियो, डाईड 8 जानेवारी 1980 पेन्सिल्व्हेनिया, नॅशनॅलिटी अमेरिकन, फील्ड फिजिक्स. हे ते दोघं जण आहेत, जॉन इकट आणि जॉन मॉचली. इथे बघा काही इनियॅकचे फोटोग्राफ्स आहेत. व्हॅक्यूम ट्यूब्स रिप्लेस करताना असेल, चेक करताना असतील फोटोग्राफ्स बघा. इथे सुद्धा तेच आहेत. पॅनलवर बघा तुम्ही किती सारे व्हॅक्यूम ट्यूब्स लागलेले आहेत. हे सगळे इनियॅकचेच फोटोग्राफ्स आहेत. हा सुद्धा इनियॅकचाच फोटोग्राफ्स आहे, खाली नाव दिसते तुम्हाला इनियॅकचं. आता पुढची मशीन बघू आपण, इडवॅक. इडवॅक ही USच्या आर्मी बॅलिस्टिक रिसर्च लॅबोरेटरीमध्ये तयार करण्यात आलेला कॉम्प्युटर आहे. याचा ड्राफ्ट 1945ला तयार झाला, कॉन्ट्रॅक्ट 1946ला सबमिट झाला आणि डिव्हाइस 1949ला सबमिट होऊन 1951ला याच्यावर काम सुरू झालं. ही मशीनसुद्धा मूर स्कूल ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग कॉलेजमध्येच, पेन्सिल्व्हेनिया युनिव्हर्सिटीमध्येच इकट अँड मॉचली यांनीच याच्यावर काम केलेलं आहे, जे इनियॅकचे डिझायनर होते. परंतु इडीव्हॅकमध्ये पहिल्यांदा मॉचली आणि इकट यांच्यासोबत जॉन वन न्यूमॅन, आपण यांच्याविषयी हिस्ट्री ऑफ कॉम्प्युटरमध्ये बघितलेलेच आहे. जॉन वन न्यूमॅन यांची जी कन्सेप्ट होती, स्टोर्ड प्रोग्राम अँड डाटा ऑन अ सिंगल मेमरी स्पेस, एकाच मेमरी स्पेसमध्ये एकाच स्टोरेज युनिटवर प्रोग्राम पण असला पाहिजेत आणि डाटा पण असला पाहिजेत आणि त्यांचा पुनर्वापर करता आला पाहिजेत. या कन्सेप्टवर जॉन वन न्यूमॅनच्या इडीव्हॅक आधारित होतं.
मेमरी कॅपॅसिटी ईडीवॅकमध्ये 13,000 बाईटपर्यंत होती. याला मॅग्नेटिक टेप रीडर आणि रेकॉर्डर होतं. ईडीवॅकची ॲडिशनचा टाईम आहे तो 864 मायक्रोसेकंड होता आणि मल्टिप्लिकेशनचा टाईम 2900 मायक्रोसेकंड्स होता. ईडीवॅकमध्ये सुद्धा 6,000पर्यंत व्हॅक्युम ट्यूब्स वापरण्यात आले आणि ईडीवॅकला सुद्धा 490 स्क्वेअर फीटपर्यंतचा एरिया लागत होता. ओके, हे काही ईडीवॅकचे फोटोग्राफ्स आहेत. त्यानंतर आपण इटसॅकवर बघणार आहोत. अगोदर आपण इटसॅकवर ज्यांनी काम केलेलं आहे त्यांच्याविषयी बघूया. सर मॉरिस विन्सेंट विल्किस यांचा जन्म 26 जून 1913, डबली, डाईड 29 नोव्हेंबर 2010, कॅम्ब्रिज, इंग्लंड, नॅशनॅलिटी ब्रिटिश, फील्ड कॉम्प्युटर सायन्स. इटसॅकवर यांनी काम केलेलं सर मॉरिस विन्सेंट विल्किस. मॉरिस विल्किस आणि त्यांच्या टीमने युनिव्हर्सिटी ऑफ कॅम्ब्रिज मॅथमॅटिकल लॅबोरेटरीमध्ये हा इटसॅक तयार करण्यात आला होता. या इटसॅकला इनपुट 5 होल पंचकार्ड टेपद्वारे देण्यात येत होतं आणि टेलिप्रिंटरद्वारा याचा आउटपुट घेण्यात येत होता. इटसॅकवर पहिला जो प्रोग्राम रन झाला तो 6 मे 1949ला रन झाला. ईडीवॅकचा जो ॲडिशन टाईम आहे तो 400 मायक्रोसेकंड्स होता आणि मल्टिप्लिकेशन टाईम 1500 मायक्रोसेकंड एवढा होता. तो बाजूला इटसॅकची तुम्हाला डायग्राम दाखवलेली आहे. हा इटसॅक झाला. त्यानंतर आपण बघूया युनिवॅक 1. आता आपण इनिॲक बघितला, जगातला पहिला इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटर, परंतु तो कमर्शियली यूज नव्हता. मग कमर्शियली यूज करण्यासाठी हे कमर्शियल प्रोडक्ट म्हणजे मार्केटमध्ये विकण्यासाठी तयार करण्यासाठी जे पहिलं प्रोडक्ट तयार झालं इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटरमध्ये त्याला आपण युनिवॅक 1 असं म्हणतो. युनिव्हर्सल ॲटोमॅटिक कॉम्प्युटर 1. हे सुद्धा काम कोणी केलेलं आहे? इकट आणि मॉचली यांनी त्याच्यावर काम केलेलं आहे. त्यांनी एक कंपनी तयार केली इकट आणि मॉचली यांनी. त्याचं नाव होतं इकट मॉचली कॉम्प्युटर कॉर्पोरेशन, EMCC. आणि नंतर या कंपनीमध्ये रिमिंग्टन रँड सुद्धा ॲक्वायर्ड झाली आणि या कंपनीने जगासमोर सगळ्यात पहिला युनिवॅक 1 हा कमर्शियली यूज करू शकणारा इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटर मांडलेला आहे. आणि पहिला जो युनिवॅक आहे तो कोणाला डिलिव्हर करण्यात आला? युनायटेड स्टेट सेन्सस ब्युरो यांना. युनायटेड स्टेटच्या सेन्सस ब्युरो म्हणजे जनगणनेच्या कामासाठी मार्च 31, 1951मध्ये पहिल्यांदा हा डिलिव्हर्ड झाला. म्हणजे अमेरिकेच्या सेन्ससच्या कामात याला वापरण्यात आलं 1951ला. युनिवॅक 1मध्ये सुद्धा 5200 व्हॅक्यूम ट्यूब्स होते. याचा ॲडिशनचा टाईम 525 मायक्रोसेकंड्स आणि मल्टिप्लिकेशनचा टाईम 2150 मायक्रोसेकंद एवढा होता. हा युनिवॅकचा काही फोटोग्राफ्स आहे, युनिवॅक 1. त्यानंतर आपण बघूया पुढचा जो आपल्याकडे आता इथे जनरेशन आपली कंप्लीट झाली युनिवॅक 1वर. आता आपण सेकंड जनरेशनमध्ये येतो आणि सेकंड जनरेशनच्या अगोदर आपल्याला एक बघायचं आहे. विल्यम शॉकली, जॉन ब्रेडेन आणि वॉल्टर ब्रेटेन या तिघांना 1956चा नोबेल प्राईज मिळाला फिजिक्समध्ये. कशासाठी? तर ट्रान्झिस्टर्सच्या इन्व्हेन्शनसाठी. विल्यम शॉकली, जॉन ब्रेडेन आणि वॉल्टर ब्रेटेन यांना ट्रान्झिस्टरच्या इन्व्हेन्शनसाठी फिजिक्समध्ये नोबेल प्राईज मिळाला. हे ट्रान्झिस्टर्स आहेत. सेकंड जनरेशनची जी लेंथ आहे ती आपण असं म्हणणार 1955 to 1965. शॉकली, ब्रेडेन आणि ब्रेटेन यांनी ट्रान्झिस्टर जगापुढे मांडलं AT&T लॅबोरेटरी USA 1947मध्ये. मग IBMनी 1959मध्ये पहिलं मास प्रोडक्शन घेतलं ट्रान्झिस्टरचं. ट्रान्झिस्टर्स हे व्हॅक्यूम टेपपेक्षा लहान होते आकाराने आणि इफिशियंट होते, रिलायबल होते. फेल्युअरचं प्रमाण ट्रान्झिस्टरमध्ये खूप कमी होतं. तसंच ट्रान्झिस्टरला कमी पॉवर लागायचा आणि त्यातनं कमी हीटसुद्धा जनरेट होत होती. सेकंड जनरेशनमध्ये ज्या लँग्वेजेस वापरण्यात आल्या त्या फोर्ट्रॉन, कोबॉल, अल्गोल अशा लँग्वेजेस वापरण्यात आल्या. मेमरी कॅपॅसिटी 32 ते 64 किलोबाईट एवढी होती आणि स्पीड 1 मिलियन इन्स्ट्रक्शन पर सेकंद एवढी होती. प्राईससुद्धा कमी झाली कारण व्हॅक्यूम ट्यूब्स कमी झाले. त्या ठिकाणी ट्रान्झिस्टर्स आले जे रिलायबल्स आहेत, कमी संख्या लागण्यात येत आहे, त्यामुळे प्राईससुद्धा कमी झाली. त्यानंतर आपण पुढच्या जनरेशनकडे जाऊया. थर्ड जनरेशनच्या अगोदर आपण जॅक एस किबली यांच्याविषयी जाऊन घेऊया. जॅक एस किबली यांना
2000चा फिजिक्सचा नोबेल प्राईज मिळाला. कशासाठी? तर त्यांनी इंटिग्रेटेड सर्किट इन्व्हेंट केलं, IC. ICचे इन्व्हेन्शन जॅकेस किबली यांच्या नावाने आहे. सन 2000ला त्यांना फिजिक्समध्ये नोबेल प्राईज मिळालेला आहे. मग तिसऱ्या जनरेशनमध्ये इंटिग्रेटेड सर्किटचा वापर करण्यात आला. तिसऱ्या जनरेशनचा जो पिरियड आहे तो आपण काय म्हणणार आहे, 1965 to 1975. 1958मध्ये जॅकेस किबली यांनी IC इन्व्हेंट केली. टेक्सास इन्स्ट्रुमेंट अँड फेअरचाइल्ड सेमीकंडक्टर कंपनी सायमल्टेनियसली अनाउन्स द डिस्कवरी ऑफ IC इन द इयर 1959. टेक्सास इन्स्ट्रुमेंट आणि फेअरचाइल्ड लाईट सेमीकंडक्टर कंपनी, दोन कंपनींनी एकाच वेळेस IC ची डिस्कवरी झाली, म्हणजे IC आम्ही शोधून काढलं असं त्यांनी जाहीर केलं. त्यानंतर यामध्ये थोडासा वाद तयार झाला आणि जॅकेस किबली यांना तो नोबेलचा प्राईज देण्यात आला. IC म्हणजे काय, इंटिग्रेटेड सर्किट, ज्यांनी रिप्लेस केलं कोणाला, ट्रान्झिस्टरला. ट्रान्झिस्टरची जागा आता ICने घेतली. मग ICवर काय आहे, डझन्स ऑफ ट्रान्झिस्टर्स, कॅपॅसिटर्स, डायोज, रेजिस्टर्स, हे सर्व एका सिंगल सिलिकॉन चिपवर जिथे फिज केलेले होते त्यांना आपण काय म्हटलेलं आहे, ICs. मग तिसऱ्या जनरेशनमध्ये कुठल्या ICs वापरण्यात आल्या, SSIC आणि MSIC. स्मॉल स्केल इंटिग्रेटेड सर्किट आणि मीडियम स्केल इंटिग्रेटेड सर्किट. SSIC मध्ये 10 तर MSIC मध्ये 100 कंपोनंट एकसोबत फ्यूज केलेले होते. तिसऱ्या जनरेशनमध्ये हाय लेवल लँग्वेजेस आल्या. मेमरी कॅपॅसिटी 4 मिलियन कॅरेक्टर्सपर्यंत वाढली. स्पीड 2 मिलियन इन्स्ट्रक्शन पर सेकंडपर्यंत वाढली. आणि जी कॉस्ट आहे कॉम्प्युटरची ती आणखी कमी झाली. अशी तिसरी जनरेशन. हे काही ICsचे तुम्हाला फोटोग्राफ दिसत आहे. पुढची जनरेशन आपल्याकडे आहे चौथी जनरेशन, 1975 to 1989. चौथ्या जनरेशनमध्ये सुद्धा ICs वापरण्यात आली. पण ICचा कोणता प्रकार, LSIC आणि VLSIC, लार्ज स्केल इंटिग्रेटेड सर्किट आणि व्हेरी लार्ज स्केल इंटिग्रेटेड सर्किट. LSIC मध्ये हजारो कंपोनंट्स फ्यूज केलेले होते एकसोबत. LSIC आणि VLSIC यांच्याच मध्ये डेव्हलपमेंटनुसार यांच्यामध्येच डेव्हलप होऊन म्हणजे यांचाच वापर करून मायक्रो प्रोसेसर तयार करण्यात आला चौथ्या जनरेशनमध्ये. म्हणजे मायक्रो प्रोसेसर हे LSIC आणि VLSICच एक ग्रुप आहे. चौथ्या जनरेशनमध्ये मॅग्नेटिक कोर मेमरीज वापर सुरू झाला. चौथ्या जनरेशनमध्ये नेटवर्किंग सुरू झालं. एक्सटर्नल स्टोरेज मीडिया डेव्हलप झाला. LSIC मध्ये स्पीड 100 मिलियन इन्स्ट्रक्शन पर सेकंड होती. 32 मिलियन कॅरेक्टरपर्यंत मेमरी होती. VLSIC मध्ये 200 मिलियन इन्स्ट्रक्शन पर सेकंडची स्पीड होती. 4 GB पर्यंत मेमरी कॅपॅसिटी होती. हाय लेवल लँग्वेजेस पास्कल, C हे सगळे फोर्थ जनरेशनमध्ये इंट्रोड्यूस झाले. खाली तुम्हाला काही LSIC, VLSIC, मायक्रो प्रोसेसर्स यांचे काही तुम्हाला डायग्राम दिसत आहे. हे आपण चौथ्या जनरेशनमध्ये बघितलेलं आहे. त्यानंतर पाचवी जनरेशन, हिचा जो पिरियड आहे तो 1989 त्या आजपर्यंत. बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला 6 जनरेशन पण पाहायला मिळतील. बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला केवळ 4 जनरेशनमध्येच ह्या गोष्टी आटोपलेल्या असतील. तर असं काही नाही, मी तुम्हाला पहिल्या स्लाईडवर तेच सांगितलेलं आहे. मग पाचव्या जनरेशनमध्ये काय, पाचव्या जनरेशनला आपण एज ऑफ पर्सनल कॉम्प्युटर म्हणतो. म्हणजे स्वतःच्याकडे एखादं पर्सनल कॉम्प्युटर म्हणजे काय, आपण स्वतः वापरत असलेलं, प्रत्येकाकडे स्वतःचं पर्सनल कॉम्प्युटर असणे, त्याला आपण एज ऑफ पर्सनल कॉम्प्युटर म्हणजे आज प्रत्येकाला स्वतःचं कॉम्प्युटर घेता येते आणि वापरता येते. चौथ्या जनरेशनमध्ये, पाचव्या जनरेशनमध्ये ULSIC यूज झाल्या. CD-ROM डेव्हलप झाला. इंटरनेट टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली. ईमेल फॅसिलिटी सुरू झाली. वर्ल्ड वाईड वेब ही कन्सेप्ट समोर आली. पोर्टेबल PCs डेव्हलप झाले. पॉवरफुल मेनफ्रेम कॉम्प्युटर्स डेव्हलप झाले. या जनरेशनमधल्या कॉम्प्युटरला खूप कमी पॉवर लागायचा, कन्झम्पशन कमी व्हायचं. वेगवेगळ्या रेंजमध्ये कॉम्प्युटर्स अवेलेबल होत गेले. या जनरेशनला किप्स असं सुद्धा म्हटलं जाते, नॉलेज इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग सिस्टीम. म्हणजे आपण ज्ञानाला काय करतोय, एकमेकासोबत शेअर करतोय, प्रोसेस करतोय. ज्ञानाची देवाणघेवाण आणि ज्ञानाला, नॉलेजला आपण प्रोसेस करतोय. त्या माहितीला आपण कुठेतरी आणखी डिफाईन करतोय, आणखी त्याला प्रोसेस करतोय त्याच्यावर आपण, म्हणून त्याला किप्स सुद्धा असं म्हटलं जाते. याच जनरेशनमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही एक नवीन कन्सेप्ट सुद्धा डेव्हलपिंग प्रोसेसमध्ये आहे. आज तुम्ही बघत असाल आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये मशीन लँग्वेज आणि डीप लँग्वेज, डीप लर्निंग, मशीन लर्निंग आणि डीप लर्निंग. ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा कोर ब्रांच सुद्धा
डेव्हलप होत आहेत. IoT इंटरनेट ऑफ थिंग्स ही कन्सेप्टसुद्धा डेव्हलपिंगमध्ये आहे. तशी 5th जनरेशन 1989 ते आजपर्यंत. ओके, थँक्यू.